काढायचा आहे वर. अरे तुम्ही गेला तर चालत चला. नको असू दे, गाडी आल्या रिक्षा चल. धर धर घाल. रिक्षा येणार आहे रिक्षा येणार आहे, चल चल. रिक्षा पाठवतो. आम्ही बसणार, तुम्ही चालत यायचं. तो रुद्रा आणि बाबू चालत यायचं वर बघ वर आणि मीन परी गाडीत बसणार. चलू आपण चालू आपल्याला माहिती हं? नाही 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 जागा नाही. नो नो. अरे जागा आहे मग कुठली भाषा बाबाने जागा आहे. आम्ही घेणार नाही तुला. पप्पाकडे जायचं ना आपण. पप्पा मम्मा आत्तूला बोलव आत्तूला या म्हणाव. रिक्षा आली म्हणाव. रुद्रा ह्याचं नाव काय? स्वीटी. आज खायला आणलं नाही. रोज खाया काढते लई करते. चल चल आपण चालू जायचं. खरं आमची चप्पल बघू द्या. आज मी माझ्या ननंदबाई, ह्या 3 ननंदबाई आहेत आणि त्यांची मुलं काजलची आणि आमचं बबड्या, त्यांची 2 मुलं रुद्रा आणि परी. आम्ही सर्वजण आज हॉस्पिटलमध्ये निघालो. चल मी देतो परी. चल चल दे. तिकडचं दार पुढं केलंय बा. या म्हणा. जाऊ वर पाठीमाग जा वर. दिसत तुम्ही. चला तू इकडे माझ्या या तुम्ही. इकडे सर का. इकडे सर मुला ते मागं पुढं वाकी द्या. कुठं पण बस. तिथं बसले का? तू काय करणार आहेस? तुझा कसला खेळ हा? खेळ कसला हा? परीला बोलू आपल्या. हेलो गाइस, और मैं चपली से मारने वाला हूँ सबको. किसलिए मारने वाला तू? मैं चाहते लहान मुलं घर बांधले. कशाचं घर आहे त्याचं त्या घरात खेळायला. तर आता आपण पाहू कसे खेळायला लागले. लहानपणी आपण पण असं भांडी गुंडी खेळत होतो, पण यांच्याकडे बघून ना ह्या भांड्या खेळायचा हा वेगळाच खेळ आहे बरं का. चला तर मग पाहूया. आणि ही फिवते पुरते आणि पेते आणि भांडण चालल्या तिच्या आणि माझी आणि दिसतंय का? फुल पाणी घालायचं. ओके तू सर्वांना पाणी घालवलंय आणि ह्याच्यावर मिक्सर बिंद करायला काय कलाकार बिलायला पाणी आहे. परी तू काय करायली? कलाकार पाणी पिला चांगलं पाणी नाही तुला खाल्ले. रे पागल. ही भांडी त्याला चाललाय. फुसू टाका फुसू ना फुसू. कसला खेळ आहे रे तुमचा यो? यो डब्ल्यू खेळाय. आता आम्ही पण खेळणार आहे काय तुमच्या सोबत आम्ही पण खेळणार आहे. एवढा छोटा खालाय. कसे आता
एवढं छोट घर आहे. चला आता मग. क्या करने वाला ये ए क्या है बताओ? हाँ वो बताओ. हमें बम. बॉम्ब है. हाँ. चला बम दे. आओ आओ तुम्ही इधर आओ. चलो चलो क्या बाहर दो चलो बाहर चलो. आओ आओ परी परी आओ आओ, तुम आओ. गिर गया साला गिर गया. परी आओ. परी ए परी तू काय करायली या? ये ग बाई लागल वर. झाला आता ह्यांचा भांड्या कुंड्यांचा खेळ झाला. आता शांत ना मस्त असं का नाही इथं बघा नारळाचं झाड आहे. त्या नारळाच्या झाडाखाली बसलं गार हवा यायला होतं बाहेर म्हणतो सावलीला बसव. आणि आता इकडे आली आता इथं बसले. तर ना आता हे ना मी सध्या हे विठ्ठलनगरमध्ये. तर विठ्ठलनगरमधील वातावरण खरंच खूप आणि मस्त आहे बरं का. गावाकडल्यापेक्षा पण इथं वातावरण चांगलं आहे. आणि सांगलीला आम्ही आलो आहे कारण की काजल आजारी असल्यामुळे आम्ही इकडं आलो आहे. आणि काजलला डिस्चार्ज भेटणार आहे ना आज जरा खुश आहे आम्ही. पण डिस्चार्ज आज नाही भेटणार आहे उद्या मिळणार आहे. ह्याच्यामुळं अजून जरा थोडं